वर्कहेड स्पिंडल डिसेंबलिंग. वर्कहेड स्पिंडलचे आतील पार्ट्स ग्रीसिंग, क्लिनिंग करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी क्रमाक्रमाने वर्कहेड स्पिंडल डिसेंबल करण्याची कृती. स्टेप 1. फ्रंट डिस्क. फ्रंट डिस्कचे 3 बोल्ट्स लूज केले आणि बाहेर काढले. फ्रंट डिस्क बाहेर काढले. यासाठी 4 mm ॲलन कीचा वापर केला. स्टेप 2. फ्रंट फ्लॅंज. पुढे फ्रंट फ्लॅंज बाहेर काढण्यासाठी M6 4 बोल्ट्स आपण 5 mm ॲलन कीने लूज केले आणि बाहेर काढले. त्यानंतर फ्रंट फ्लॅंज बाहेर काढले. स्टेप 3. रिअर फ्लॅंज. त्याचप्रमाणे रिअर फ्लॅंज बाहेर काढण्यासाठी 4 बोल्ट्स आपण ॲलन कीने लूज केले आणि बाहेर काढले. रिअर फ्लॅंज बाहेर काढले. यासाठी हॅमर आणि रॉडचा वापर करू शकतो. स्टेप 4. लॉकनट. लॉकनट बाहेर काढण्यासाठी टूलचा वापर केला. स्टेप 5. स्पिंडल शाफ्ट. स्पिंडल शाफ्ट आपल्याला डाव्या बाजूने बाहेर काढावा लागेल. यासाठी स्पिंडल शाफ्ट बरोबर लॅबरंथ आउटर, इनर रिंग्ज, ओ रिंग्ज आणि स्पिंडल बेरिंग्ज एकत्रितपणे हॅमर आणि रॉडच्या सहाय्याने बाहेर काढावे लागेल. त्यानंतर स्पिंडल बेरिंग आणि लॅबरंथ रिंग्ज सेपरेट करणे. स्टेप 6. स्पिंडल शाफ्ट. स्पिंडल शाफ्ट नंतर स्पिंडल कॅरियर, कॉम्प्रेशन स्प्रिंग, प्रीलोडिंग डिस्क, स्पिंडल बेरिंग हॅमर आणि रॉडचा वापर करून स्पिंडल हाऊसिंग उजव्या बाजूने बाहेर काढणे. इनर लॉंग स्पेसर, स्प्रिंग कॅरियर, कॉम्प्रेशन स्प्रिंग, प्रीलोडिंग डिस्क, स्पिंडल बेरिंग सेपरेट करणे. वर्कहेड स्पिंडल असेंबलिंग. स्टेप 1. स्पिंडल शाफ्ट सुरुवातीला लॅबरंथ आउटर, इनर रिंग्ज, ओ रिंग्ज आणि स्पिंडल बेरिंग्ज असेंबल करणे. स्पिंडल शाफ्टवर फिट करणे आणि सर्व एकत्रितपणे स्पिंडल हाऊसिंगच्या आत टाकणे व हॅमर आणि रॉडचा वापर करून फिट करणे. स्टेप 2. फ्रंट फ्लॅंज आपण फिट केले. फ्रंट फ्लॅंजचे बोल्ट्स आपण ॲलन कीने टाईट केले. स्टेप 3. फ्रंट डिस्क आपण फिट केले. फ्रंट डिस्कचे 3 बोल्ट्स 4 mm ॲलन कीचा वापर करून टाईट केले. स्टेप 4. इनर लॉंग स्पेसर, कॉम्प्रेशन स्प्रिंग, स्प्रिंग कॅरियर, प्रीलोडिंग डिस्क, स्पिंडल बेरिंग असेंबल करणे आणि सर्व एकत्रितपणे स्पिंडल हाऊसिंगच्या आत टाकणे. स्टेप 5. लॉकनट. त्यानंतर लॉकनट स्पिंडल शाफ्टवर फिट करणे. त्यासाठी टूलचा वापर करणे. स्टेप 6. रिअर फ्लॅंज. रिअर फ्लॅंज आपण फिट केले. रिअर फ्लॅंजचे M6 4 बोल्ट्स आपण 5 mm ॲलन कीने टाईट केले.